नमस्कार, रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण नवीन डिश बनवत आहे। खूप सोपी आहे ही डिश बनवण्याकरिता। इथे मी मूग डाळ घेतलेली आहे। 1.5 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। मूग डाळला स्वच्छ धुवून टाकायचं आणि मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेऊया। मी मूग डाळ रात्रभर भिजण्याकरिता ठेवलेली आणि सकाळी ही रेसिपी बनवलेली आहे। बघा, छान असे दरदरीत मूग डाळ मी बारीक करून घेतलेली आहे। आज एक नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। यामध्ये टाकूया मीठ, तिखट, हळद, धनिया पावडर आणि मिक्स करून घेऊया। आता कोजागिरी पौर्णिमा आहे, तर ही डिश आमच्याकडे बनवत असतात, तर म्हटलं चला एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया। यामध्ये लसूण पेस्ट टाकूया, कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया। छान असं मिश्रण बनलेलं आहे। एक चाळणी घेतलेली, चाळणीला तेल लावलेलं, या प्रकारे आकार देऊया आणि आपण चाळणीवर डिश ठेवूया। ही डिश तेलाचा वापर न करता बनवायची असतं। लहान मोठा आकार आपण देऊ शकतो। खाण्याकरिता पण पौष्टिक आहे आणि ही डिश कोजागिरीला बनवत असते, म्हणून म्हटलं चला ही डिश तुमच्यासोबत शेअर करूया। या प्रकारे छान असे मी वड्या बनवून घेतलेल्या आहे। एक पातेलं घेतलेलं, त्यामध्ये पाणी ठेवलेलं, पाणीला उकळी आली की यावर आपण चाळणी ठेवूया आणि झाकून देऊया। मी मध्ये चेक केलेलं की शिजायच्या होत्या, पुन्हा मी शिजण्याकरिता ठेवलेलं आहे। मला शिजण्याकरिता 15 मिनिट लागलेले आहे। ही डिश शिजवण्याकरिता वाफेवर 15 मिनिट लागलेले आहे। खूप चविष्ट लागतं ही डिश। या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा। कोजागिरी पौर्णिमा आहे, तर ही डिश आपण नक्की बनवू शकतो। कढी आणि ही डिश खूप चविष्ट लागतं खाण्याकरिता। कढीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून मी आज याला म्हणतात बफोड्या, ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। छान अशा बफोड्या बनलेल्या आहे। बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कशी बनलेली आहे। खूप पौष्टिक पण आहे आणि ही डिश नक्की बनवून बघा। आता आपण दुसरी रेसिपी बघत आहे। इथे मी चना डाळ घेतलेली, रात्रभर भिजण्याकरिता ठेवलेली होती। चना डाळला स्वच्छ धुवून टाकूया। मिक्सरचं पॉट घेऊया, मिक्सरच्या पॉटमध्ये चना डाळ घेऊया। यामध्ये लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही टाकूया। ही चटणी खाण्याकरिता खूप चविष्ट लागत असतं आणि नक्की बनवून बघा। आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। बघा, छान अशी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे। याला आपण आता एका पातेल्यामध्ये काढूया आणि याला तडका देऊया। तेल घेतलेलं, यामध्ये जिरं टाकूया, कढीपत्ता आणि आपण तडका चटणीमध्ये टाकूया। खूप सोपी आहे ही रेसिपी बनवण्याकरिता। या प्रकारे बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। चना डाळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ बनवून बघा, कमेंट करून सांगा।